शेजारील बांगलादेश येथे हिंदू समाजावर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात व तेथील हिंदूंच्या समर्थनार्थ समस्त हिंदू सकलच्या वतीने पैठण येथे 10 डिसेंबरला लक्षवेधी निदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा विरोधात आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांना देश सोडून जावे लागले व बांगलादेश येथे नवीन सरकार अस्तित्वात आले। नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर बांगलादेश येथे अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर अत्याचार सुरू झाले। बांगलादेश येथील हिंदूची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात येत आहे। बांगलादेश येथे हिंदूवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात व तेथील हिंदूंच्या समर्थनार्थ समस्त हिंदू सकल समाज पैठणच्या वतीने 10 डिसेंबर म्हणजेच मंगळवारी पैठण येथील बस स्थानक परिसरातील महाराणा प्रताप चौकात लक्षवेधी निदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। जय श्रीराम। आपल्या हिंदू समाजावरती सध्या फार मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार केले जात आहे। बांगलादेशामधील असणारा जो हिंदू समाज आहे, या हिंदू समाजाचे मंदिरं फोडली जात आहेत। त्याचबरोबर हिंदूंवरती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार केले जातात। याचा निषेधार्थ म्हणून आपण पैठण तालुक्याच्या वतीने हिंदू सकल समाज समिती पैठणच्या वतीने दिनांक 10 रोजी बसस्थानक परिसरात महाराणा प्रताप चौकामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती निदर्शनं आयोजित केलेली आहे। या निदर्शनाचा मुख्य हेतू की आपल्या बांगलादेशामध्ये हिंदू बांधवांवरती होणाऱ्या अत्याचारांना त्वरित प्रतिबंध तेथील सरकारने घालावा आणि तेथील हिंदूच्या सर्व हिंदू समाजाच्या पाठीमागे भारतातील संपूर्ण हिंदू समाज हा भक्कमपणे उभा आहे। हा मेसेज, हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी 10 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता बसस्थान चौकामध्ये एकत्र येऊन मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा दर्शवा, ही विनंती मी हिंदू सकल समाजाच्या वतीने आपणा सर्वांना करीत आहे। या निदर्शनात मोठ्या संख्येने हिंदूंनी सहभागी व्हावे असे आवाहन समस्त सकल हिंदू समाज पैठणच्या वतीने करण्यात आले आहे। चंदन लक्कडहार, प्रतिष्ठान वार्ता न्यूज पैठण।